त्यांनी सोशल मीडियावर गेले. आता सोशल मीडिया सांगते काय, क्षणभंगूर क्षण असतात ते, आणि त्यात गर्तेत आपण अडकून बसतोय. काल कोण तो दलाल आहे, तो कोण विटेकर वाटत बघितला असा ना? बरोबर आहे. आम्ही दलालच म्हणतो, कारण आम्ही बरोबर माणसांची आहे ना पारख एका नजरेत करतो. का विटेकरांनी आझाद मैदानात येऊन उदय भट्टांची किंवा आत्याळकरांची एखादी मुलाखत घेतली नाही? का विटेकरांनी सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा सहभाग घेतला नाही? कारण त्याला माहित आहे आपले सुरक्षा रक्षक फक्त ह्या व्हॉट्सअपच्या त्या चॅनलवर आपल्याला सबस्क्राईब करतील, घरात बसल्या पगार मिळेल. काय म्हणतो तो कालच्या व्हिडिओत? काय म्हणतो? काय माहित आहे विटेकर, तुमचं जे वय आहे त्या वयानुसार जर विचार केला की तुमच्या वयानुसार जर विचार करायचा गेला तर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडी आहे ना, हिचा जन्म तुमच्या वयाच्या आधी 20-25 वर्ष झालाय, आणि तुम्ही त्या संघटनेच्या बाबतीत तशी त्याची हिंमत नाही संघटनेचं नाव घेऊन बोलायची. कारण काय आहे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडी संघटनेचं नाव घेऊन बोलताना तेवढी क्वालिटी लागते, हो, पात्रता लागते. कुणाचंही काम नाही ते. विटेकर आणि ही लोक काय उपयोगाची नाहीत. काय सांगतो तो विटेकर? QR कोड दाखवतोय, पैसे द्या बरं. QR कोड दाखवतोय, पैसे द्या. त्याची घरं भरली पाहिजे, त्यानं अगदी चांगलं आयुष्य जगलं पाहिजे, त्यानं सगळ्या सुख सुविधांचा उपभोग घेतला पाहिजे. आणि आम्ही सुरक्षा रक्षक ह्या पगारवाढीसाठी त्या अत्याळकर आणि उदय भटांची हाडाची खिळखिळी झाली या पगारवाढीसाठी. याचा विचार आपण कधी करणार आहोत? खरं तर आम्ही कधीतरी येतो, आम्ही आझाद मैदानाच्या मोर्चाला आलो नाही, आम्ही कामात गुंतून राहिलो. आझाद मैदानाच्या मोर्चाला तुम्ही सामान्य मोर्चा समजता तो विटेकर? अरे येऊन तरी बघायचं ना. उभ्या पडत असलेल्या पावसात छताच्या खाली मावत नाहीत लोक म्हणून छताच्या बाहेर उभारून सुरक्षा रक्षक आंदोलनाला साथ देत होते. तू माशाची चित्र पाठीमागे लावून खुर्चीवर बसून जर आंदोलनाची आमच्या खिल्ली उडवत असतील तर विटेकर खबरदार. याच्यापेक्षा संघटना नाही आहे आमची. 1995 पासून आजपर्यंत रस्त्यावर उतरून सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून द्यायचं जर कोणी काम केलं असेल आम्ही केले, आमच्या संघटनेने केलंय. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडी दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली चालणारी. कुणी यावं, कुणीही बोलावं, इतकी लेचीपीची संघटना नाही, आणि तुझ्यासारखी दुकान छाप तर नक्कीच नाही. काय सांगतो तू? तू सांगतो त्या